नमस्कार मित्रांनो, मी सुरेश माळी. आज आलोय किल्ले घोसाळगड इथे आणि माझ्याबरोबर आहेत आमचे मित्र लक्ष्मण वाबळे, केडी बापू आणि पटारे. मित्रांनो बघू शकताय, घोसाळगड किल्ल्याला जाण्यासाठी जो रस्ता आहे पूर्ण असं जंगल ट्रेक टाईप आहे. मित्रांनो बघू शकताय, अशा प्रकारे किल्ला चढता चढता धाप येतोय. कारण महिनाभर ट्रेक नाहीच केला आम्ही. हे बघा, आमचे जे कॅप्टन आहेत वर तिथे गेलेले आहेत. आणि आपल्याला फायनली घोसाळगडाचा बुरुज दिसलेला आहे. इथं तटबंदी आहे. घोसाळगड किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये येतोय. किल्ल्याला जाण्यासाठी वाट बघू शकताय. पायरी कोरी काम केलेलं आहे आणि आपले फायनली प्रवेशद्वार भेटला. प्रवेशद्वाराजवळ हे बघू शकता मित्रांनो, गडावर पहिल्या टप्प्याला आल्यानंतर हा बघा, हा चोर दरवाजा लागू शकतोय. बघा तुम्ही, कारण त्यावेळी उडून केलेले आहे. हे बघू शकता मित्रांनो, हा चोर दरवाजा. मेन प्रवेशाच्या दाराजवळ हा पाण्याचा टाकी बघू शकता तुम्ही. मित्रांनो किल्ल्यावर तटबंदी बघू शकताय तुम्ही. कारण तटबंदी आत्ताही सुस्थितीत आहे. किल्ले घोसाळगड वाव, सुंदर सह्याद्री. मित्रांनो सह्याद्री जर अनुभवायचा असेल ना, किल्ले फिरायलाच पाहिजे आपल्याला. महाराजांचा त्यावेळी जतन करून ठेवलेले किल्ले आपल्याला बघायला हरकत नाही. हा आहे कोकणातला निसर्ग सौंदर्य. मित्रांनो घोसाळगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 850 फूट इतकी आहे. बघू शकताय तुम्ही. घोसाळगड किल्ला रोहा तालुक्यामध्ये येतो. या किल्ल्यावरून अवचितगड, घोसाळगड हे दिसतात. मित्रांनो घोसाळगड हा किल्ला तामिणी घाटमार्गे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसाळगड, तामणघाट, घनगड
असा तो व्यापारी मार्ग होता. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून वीरगड असे ठेवले. मिर्झाराजे जयसिंग त्यांच्याबरोबर ठेवलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे 12 किल्ले स्वतःकडे ठेवले त्यात घोसाळगड हा किल्ला होता. त्यावरून या गडाचे तत्कालीन घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. 16व्या शतकातील हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. इसवी सन 1648 मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. रघुनाथ बल्लाळ कोरडे सबनीस 5,000 मावळे खळकपाईचे घेऊन राजापुरीवर चालिले. त्यांनी जाऊन राजापूर पावेतो तळे घोसाळे कुलदेश मारून सदत मित्रांनो बघू शकताय हा घोसाळगड किल्ल्यावरील तटबंदी बुरुज आणि हा ध्वज आजही फडकतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर. महादेव. आपण बघू शकताय घोसाळगडाच्या आजूबाजूचा जो निसर्ग सौंदर्य. On the corner where the shadows creep, whispers of the city, secrets they keep. आणि हा Underneath the street तटबंदी. lamp steady burn. Life's a game of dice. समोरचा हा बालेकिल्ला. City lights shine, but they never मित्रांनो truths we hide. बघू शकताय Things we don't तटबंदी काही सुस्थितीत. beats in the air. चालते वेळी थोडं सावकाश चालावं लागेल. But beware, beware. पूर्ण घामाघूम झालोय आज, कारण जून 20 तारीख आहे, अजून पावसाचा पत्ता नाही. Graffiti tells tales on the subway line. Lost souls मित्रांनो searching, trying to read तुम्हाला जर कोकणातले जर किल्ले करायचे असेल तर रायगड जिल्ह्यामधले तरी घोसाळगड, तळागड आणि अजून औचितगड, अजून एक बिरगड किल्ला आहे. ते चारही किल्ले व्यवस्थित नियोजन केल्यानंतर तुमचे एका दिवसात होऊ शकतो. करू शकताय तुम्ही. बापू इथून जाते वेळी सावकाश जावं लागेल. मित्रांनो बघू शकताय गडावर टाकी आहे आणि आपले मावळे टाकी साफ करण्याचं काम चालू आहे. आज त्यांचं खरंच सलाम केलं पाहिजे त्या लोकांना. बघा मित्रांनो टाकी साफ करण्यात आलं आणि ह्या मावळ्यांनी टाकी साफ करण्यात आलो आहे. खरं या लोकांना सलाम केलं पाहिजे. मी चाललोय आता वरती बाले किल्ल्याला. पूर्ण घामाघूम झालेला आहे कारण ऊनच तेवढं आहे. ट्रेकचा छंद हा असलाच पाहिजे. तिथं वर आल्यानंतर बघू शकता मित्रांनो पहिला टोप लागलेला आहे आपल्याला आणि इथे काम चालू आहे वर. हा बघा पाण्याच्या टाकी. त्यांच्यामुळे आज हा नियोजन झाला ट्रेकचा, कारण त्याचा पूर्ण त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. त्यांच्यामुळे हा ट्रेक पूर्ण होते. किल्ल्याच्या मागच्या बाजूस हा थोडा पडलेल्या अवस्थेत बसतो आहे. मित्रांनो आपल्याला इथं जो आहे हा जो बांधलेला आहे अवशेष हा दारुगोळा कोठार आहे. त्या काळामध्ये वापरण्यासाठी दारू इथं साठवलं जात होतं.
मित्रांनो, किल्ल्याच्या मागच्या बाजूला हा बघा, हा गुफा टाईप आहे. मला खाली जाऊन मी दाखवतो कशी ही गुहा. हे बघू शकताय, गुफा आहे. वाव. मित्रांनो बघू शकता, हा फायनली हा दुसरा तोप आपल्याला दिसलेला आहे. तर असं अँगल घेऊन नाही, असं या फिरून असं तसं घेऊन आमच्या असं या पुढे आम्ही या फिरू फिरू बघू शकताय तोप. बघू शकताय मित्रांनो, हे जे आहे आजूबाजूचं घोसाळगड किल्ल्याचं सौंदर्य, आणि आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे निसर्ग सौंदर्य. झाडं लावलं पाहिजे, झाडं जगवलं पाहिजे. हे जे असे किल्ल्या दगडावर नाव लिहिलं जातं, हे प्रत्येकाने लिहू नये अशी माझी एक विनंती आहे. कारण महाराजांनी हा वाव मंदिर आहे. इथे एक शिव मंदिर आहे. मंदिराचं दर्शन घेऊया पहिला. वाव. हे बघा गुफा टाईप. हे असेच किल्ला मी कुठं बघितला होता, तैलबैल किल्ल्याला हा असा आहे प्रकार. सेम तैलबैल किल्ल्याचा खालचा सुद्धा असं गुफा टाईप आहे. आणि यांना फोटो काढायचं का मोह आवरीना. आपण मंदिरात जाऊया आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊया. हा शिवलिंग आहे, इथं भवानी माता मंदिर आहे. शंभो. हा गुहा टाईप आहे इथला. मित्रांनो बघू शकताय, घोसाळगड किल्ल्यावरील हा तटबंदी आणि हा समोरून दिसणारा हा किल्ला. यांचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर. महादेव. वाव. मित्रांनो बघू शकता, हा आणि कडावर संवर्धनाचं काम चालू आहे. शिवप्रतिष्ठान टाकीचं काम साफ करण्याचं चालू आहे. कुठचं गाव तुम्ही? टाकी साफ करणं चालू आहे. मित्रांनो किल्ल्याच्या वर चढून आल्यानंतर पहिल्या टप्प्याला हे बघू शकताय, दगडामध्ये कोरलेले मूर्ती. हा चोर दरवाजा, पाण्याची टाकी, आणि हा वर इथून वर जाण्यासाठी रस्ता. मित्रांनो फायनली अशा प्रकारे किल्ला पूर्ण बघून झालेला आहे. आता आपण जातोय खाली.